मी ज्या नांदेड शहरामधून येतो त्या नांदेड शहर आज एक शैक्षणिक हब झालेलं आहे। ज्या छोट्या छोट्या मुली आहेत 10वी 12वी साठी ट्युशनसाठी आलेल्या, त्यांच्या पाठीमागं कायम काही मुस्लिम समाजाचे टोळके त्या मुलींच्या पाठीमागं असतात। मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जवळपास 150 हिंदूंच्या मुली त्या पळवण्यात आल्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये नेण्यात आल्या, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धर्मांतर करतात। मी पण छत्रपती शिवरायांचा विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे। छत्रपतींची विचारधारा काय होती की कल्याणच्या सुभेदाराची सून आहे, तिला ती आणल्यानंतर तिला साडी चोळी तिला सन्मानानं परत पाठवणारी ही विचारधारा आमची आहे। आजकाल औरंगजेबांची विचारधारा मानणारी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये निर्माण झालेली आहे। आपल्याला माहिती आहे आपण शेतकऱ्यांची पोर आहेत। जे काही तुमचं 1 क्विंटल धान्य जर निर्माण झालं तर त्याच्यातलं 75% धान्य औरंगजेबाला द्यावं लागायचं। या माध्यमातून अनेक हजारो लोकांनी की बाबा या अशा पद्धतीचं माझं उत्पन्न माझ्या घरात राहिलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून हजारो लोकांनी धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने केलेलं आहे। अनेक मुस्लिम बांधव आमच्या या देशामध्ये हे काय सगळे माणसं काय इराण, इराक किंवा अफगाणिस्तान मधून आलेले नाहीत, ते आमच्यातलेच कन्वर्ट झालेले। तुम्हाला सांगतो हे सगळे बांधव आहेत, मुस्लिम बांधव। आजूबाजूला काही मित्रमैत्रिणी असतात, त्या मैत्रिणी त्या मुलींना ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मदत करतात। तेव्हा परिस्थिती निर्माण करणाऱ्यांवर सुद्धा अशा पद्धतीची जर कारवाई झाली, धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती करणार नाहीत। धन्यवाद सभापती महोदय। मी तुमचे मंत्री महोदय आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण हा कायदा या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे। हा कायदा काळानुरूप अतिशय आवश्यक असलेला असा हा कायदा आहे। सभापती महोदय, मी कुठलाही जातपात धर्म पंथ मानणारा माणूस नाही, माणसाला माणूस समजणारा मी एक माणूस आहे। आणि हा कायदा आल्यानंतर थोडंसं मला जरा भारत देशाच्या इतिहासाकडे जावंसं वाटतं। एकेकाळी हा जो हिंदुस्थान आजच्या इराण पासून तर कंबोडियापर्यंत पसरलेला हा भारत देश होता। आपण बघतो की कंबोडियामध्ये अँकर रोड सारखी जगातली सगळ्यात मोठी मंदिर आहेत आणि गेल्या जवळपास 1200 वर्षापासून हजारो आक्रमण या देशावरती झाले आणि ही आक्रमण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर या देशामध्ये झालेले आहेत आणि त्यासाठी हा कायदा अतिशय आवश्यक आहे। मी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आभार मानतो की त्यांनी ज्यावेळेस त्यांना धर्मांतर करायचं होतं त्यावेळेस त्यांनी या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेले जे धर्म होते, म्हणजे बौद्ध धर्म असेल, भगवान बौद्ध जे आहेत ते आमच्या हिंदुस्थानात होऊन गेले किंवा भगवान महावीर असतील हिंदुस्थानात होऊन गेले, तर त्याचा विचार केला। परंतु जे धर्म परदेशामध्ये म्हणजे आजच्या आपण जे विचार करतो की दुसऱ्या देशामध्ये जन्माला आलेले आहेत, ख्रिश्चन धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला नाही। याच हिंदुस्थानात जन्माला आलेल्या गौतम बुद्धाचा धर्म त्यांनी स्वीकारला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर जरी झालेलं असलं तरी ते धर्मांतर देशासाठी आवश्यक असं धर्मांतर झालेलं आहे। आणि हा कायदा केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला आपल्या समोर मांडायची आहे। मी ज्या नांदेड शहरामधून येतो त्या नांदेड शहर आज एक शैक्षणिक हब झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातले जवळपास 1.5 ते 2 लाख मुलं मुली तिथं शिकायला आलेले आहेत। शिंदे साहेब, या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत 10वी 12वी साठी ट्युशनसाठी आलेल्या, त्यांच्या पाठीमागं कायम काही मुस्लिम समाजाचे टोळके त्या मुलींच्या पाठीमागं असतात। मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जवळपास 150 हिंदूंच्या मुली ह्या पळवण्यात आल्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये नेण्यात आल्या, हैदराबादला नेतात, कधी कलकत्त्याला नेतात आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धर्मांतर करतात। परवाचीच घटना आहे, इथली मुंबईमधल्या माझ्या एका मित्राची 14 वर्षाची मुलगी इथून कलकत्त्याला पळून नेली। कलकत्त्यावरनं आम्ही 2 दिवसामध्ये तिला परत आणलं। परंतु हे जाणीवपूर्वक ठरवून, पूर्वी मला वाटायचं की लव जिहाद हे केवळ बोलण्यासारखं बोलल्या जात आहे किंवा अपप्रचार केला जात, तसं नाही। हे ठरवून तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहाद हा देशामध्ये केला जात आहे। मी पण छत्रपती शिवरायांचा विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणारा कार्यकर्ता आहे। छत्रपतींची विचारधारा काय होती की कल्याणच्या सुभेदाराची सून आहे, तिला ती आणल्यानंतर तिला साडी चोळी तिला सन्मानानं परत पाठवणारी ही विचारधारा आमची आहे। परंतु
आजकाल औरंगजेबांची विचारधारा मानणारी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये निर्माण झालेली आहे. हजार हजार 2-2 हजार जनानखाना बाळगणं किंवा देवगिरीचा इतिहास बघितला तर त्यांची ती अल्लाउद्दीन खिलजीने त्यांची मुलगी परदेशामध्ये तिकडं आजच्या अफगाणिस्तानमध्ये पळून नेली. तर त्यांच्या विचारधारा करणारे, त्यांच्या चौकाचे नाव देणारे असे लोक मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये तयार होत आहेत. माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय, आपण ख्रिश्चनांचा जरी इतिहास काढला, गोव्याचा इतिहास बघा, आपण मोठ्या प्रमाणामध्ये तिथं हिंदूंचे मंदिरं पाडले गेले, मोठ्या प्रमाणामध्ये तिथं बाटवले आले. वसई विरार भागामध्ये गेलं तर पाव टाकला विहिरीमध्ये आणि आदिवासी बांधवांनी तिथल्या विहिरीचं पाणी केलं की त्यांचं ख्रिश्चनीकरण झालं. माझ्या किनवट आणि माहूर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंजार समाज आहे, त्याच्यामध्ये गोर बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्या समाजामध्ये तिथं छोटे छोटे हॉस्पिटल्स उघडलेले आहेत. त्यांना पहिले वैद्यकीय सुविधा देतात आणि नंतर पैशाच्या आमिष देऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धर्मांतर करण्यात येते. ते धर्मांतराचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की या धर्मांतरणाचा जसा कायदा आणलेला आहे त्या पद्धतीनंच आपण लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणणं अतिशय आवश्यक आहे. आज 150 कोटीचा देश झालेला आहे आणि हे होत असताना कुठल्याच प्रकारच्या सुविधा आपल्याला पुरेशा होत नाहीत. आपल्याला रस्त्यावरती नीट चालता येत नाही. आज आपण जर आयात निर्यात बघितली तर या देशामध्ये गहू आणि तांदूळ जर सोडलं तर तेलापासून पेट्रोलियम पदार्थापासून सगळ्या गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आयात कराव्या लागतात आणि हे सगळं जे कारण आहे याला लोकसंख्या आहे. तर ठराविक एक समाज किती मुलं व्हावीत त्याला काही धरबंध नाही. एकेका घरामध्ये 7-7, 8-8 मुलं पैदा करतात आणि या माध्यमातून मतदानावर कसा परिणाम करता येईल अशा पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती धरबंध नाही. म्हणून माझी सभापती महोदय विनंती आहे की एक कुटुंब एक मूल अशा पद्धतीचा कायदा होणं आवश्यक आहे. नाहीतर यापुढं राजकारण करत असताना तुम्हाला सांगतो की एक वेगळ्या पद्धतीनं मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाहिजे तसे कायदे करून घ्यायचे आणि त्यांचा अनुनय करण्यासाठी राजकारण करायचं. नाही, आपल्याला माहित आहे की जो चीन देश आहे आज महापॉवर आहे आणि भगवान गौतम बुद्धांचाच बौद्ध धर्म ते मानतात. ते महापॉवर कशामुळे झाले तर लोकसंख्या त्यांनी नियंत्रण मोठ्या प्रमाणावर केली आणि एक व्यक्ती एकच मूल तिथं कंपल्सरी केलं मागच्या 50 वर्षामध्ये. नाही, आपण करा, काय हरकत नाही. नाही, त्यांना मुभा दिली, घरी आणि बाहेर दोन्हीकडे मुभा आहे त्यांना. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या देशामध्ये जे आतापर्यंत परब साहेब नाही, त्यांना परवानगी आहे सगळीकडेच. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस औरंगजेब इथं राज्य करत होते त्यावेळेस त्यांनी जिजिया कर लादला होता. आपल्याला माहिती आहे, आपण शेतकऱ्यांची पोर आहेत. जे काही तुमचं 1 क्विंटल धान्य जर निर्माण झालं तर त्याच्यातलं 75% धान्य औरंगजेबाला द्यावं लागायचं. या माध्यमातून अनेक हजारो लोकांनी की बाबा हे अशा पद्धतीचं माझं उत्पन्न माझ्या घरात राहिलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून हजारो लोकांनी धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने केलेलं आहे. अनेक मुस्लिम बांधव आमच्या या देशामध्ये आहेत. हे काही सगळे माणसं काही इराण, इराक किंवा अफगाणिस्तान मधून आलेले नाहीत. ते आमच्यातलेच कन्वर्ट झालेले तुम्हाला सांगतो हे सगळे बांधव आहेत, मुस्लिम बांधव. अरहान तुले साहेब सुद्धा सांगायचे की आमच्या पंजोबाचं आडनाव कदम होतं. हे मी स्वतः कानाने ऐकलेलं आहे. तर असे अनेक हजारो लोक जे धर्मांतरण झालेले लोक आज आपल्यामध्ये, त्या अनेक लोकांची इच्छा जी आहे, जे त्यांचा मूळ धर्म आहे त्या मूळ धर्मामध्ये येण्याची अनेक लोकांची इच्छा आहे. हे आंतरजातीय विवाहाच्या संदर्भामध्ये मोठे परिणाम या धर्मांतरातून होत आहेत. ज्या कुटुंबाची मुलगी पळून गेली त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये वाळी टाकल्या जातं. त्या घरातल्या मुलामुलींच्या लग्नासाठी इतर समाजातले कोणतेही सोयरे दायरे तयार होत नाहीत आणि यातून मोठ्या प्रमाणामध्ये एक सामाजिक एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण होत आहे. म्हणून आपण जो काही कायदा केलेला आहे आणि 18 वर्षाच्या खालील मुलांसाठी हा जो कायदा केलेला आहे हा अतिशय महत्वाचा असा कायदा आहे आणि या माध्यमातून निश्चित जे काही धर्मांतरण होतंय हे धर्मांतरण रोखण्यासाठी मदत होणार आहे. आपण शशिकांत शिंदे साहेब महत्वाचा विषय मांडलेला आहे. जादूटोरा, वशीकरण आणि संमोहन हे सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत असणं आवश्यक आहे. कारण परवा जी आमची मुलगी पळून गेली तिच्या तोंडावरती असा धूर सोडण्यात आला
आणि त्याच्यानंतर तिने सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये की मला काय झालं मला हे कळालेलं नाही, त्याच्यामुळं हे जादूटोना वशीकरण आणि तर जादूटोना समोन वशीकरण हे सुद्धा या कायद्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे धर्मांतरण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करणं, कारण आजूबाजूला काही मित्रमैत्रिणी असतात, त्या मैत्रिणी त्या मुलींना ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मदत करतात, तेव्हा परिस्थिती निर्माण करणाऱ्यांवर सुद्धा अशा पद्धतीची जर कारवाई झाली तर निश्चित ही धर्मांतरण करण्यासाठी अशा पद्धतीची धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती करणार नाहीत. धन्यवाद सभापती महोदय. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.